एटापल्ली तालुक्यातील कुंडम गावाजवळ नक्षलवादी आशयाचं बॅनर आणि पत्रके आढळल्यानं परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पिपलीबुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस व सुरक्षा यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या असून जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। पत्रकारांमध्ये काही खासगी कंपन्यांच्या कामांना विरोध करण्याचं आवाहन करण्यात आलं असून स्थानिकांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडावं अशी भूमिका मांडण्यात आली आहे। तसंच कंपन्यांना पाठिंबा देणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा प्रकारच्या धमकीवजा इशाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे। दरम्यान सनफ्लॉवर नेचर कंपनी, JSW प्रकल्प तसंच प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षण तातडीनं थांबविण्याची मागणीही या पत्रकांमधून करण्यात आली आहे। सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षलवाद कमकुवत झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच या घटनेनं पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींबाबत चर्चा रंगली आहे। पोलिसांनी बॅनर व पत्रके जप्त करून तपास सुरू केला असून संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता शशांक नामेवार, तालुका प्रतिनिधी, एटापल्ली।